ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या 11व्या संस्कृती आर्ट फेस्टिवलचं उद्घाटन दिमाखात पार पडलंय. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत या फेस्टिवलची सुरुवात करण्यात आली. यावेळी परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यंदा फेस्टिवल हा कला संगमाची विठ्ठलवारी या संकल्पनेवर आधारित आहे. ढोल ताशांच्या गजरात आणि टाळ मृदुंगांच्या निनादात विठू माऊलीच्या भक्तिभावात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत सादर होणारे मर्दानी खेळ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते. भव्य दिव्य शोभायात्रेस ठाणेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळालाय. उपवन तलावाच्या शीतल प्रवाहात आणि विठू माऊलीच्या सानिध्यात प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित आनंद भाटे यांच्या सुरेल स्वरांनी आजची संध्या मंत्रमुग्ध झाले. जणू काही इथेच पंढरी अवतरल्याचा भास होत आहे. आपल्या सर्वांचे लाडके दादा उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ फेस्टिवलमध्ये कलादालनाला त्यांचं नाव देत आदरांजली वाहण्यात आली. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून गेल्या 14 वर्षापासून हा आर्ट फेस्टिवल आपण चालू केलेला आहे. ठाणे महानगरपालिका आणि संस्कृती आर्ट फेस्टिवल ही एकत्रितपणे संस्था आलेली आहे आणि त्या माध्यमातून देशभरातील विविध कलाकारांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या कलांचे एक व्यासपीठ निर्माण आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि अनेक दिग्गज कलाकार, पद्मश्री, पद्मविभूषण हे अशा प्रकारचे कलावंत येऊन आपली कला सादर करतात. सकाळी 6 वाजता सुद्धा कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी 7 नंतर सुद्धा कार्यक्रम, म्हणजे दिवसभराची ही रेलचेल असते. आणि गेल्या अनेक वर्षापासून संस्कृती उपवनच्या ह्या महोत्सवा कधी येतोय याची वाट सर्वसामान्य ठाणेकर बघत असतात. मला आनंद या गोष्टीचा आहे की नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर या ठिकाणी आज त्यांच्या हस्तेच या कलादालनाचं, ज्याचं नाव आम्ही अजितदादा पवार यांच्या नावानं दिलेलं आहे, त्याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि आजपासून 4 दिवस विविध कलाकार या ठिकाणी येणारे. प्रसिद्ध सिंगर शान आहे, शैलेश लोढा आहे, त्याचबरोबर 7 तारखेला म्हणजे उद्या शिंदेशाही हा कार्यक्रम आहे, आनंद शिंदे आणि त्यांच्या पूर्ण ग्रुपचा. त्यामुळे 4 दिवसाचं जल्लोषाचं वातावरण असतं. 1 लाख लोक दर दिवसाला या ठिकाणी येत असतात आणि आपली कला सादर करत असतात. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ठाणेकरांनाच नव्हे तर आसपासच्या परिसरातील जनतेला सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आनंद या ठिकाणी आल्यावर मिळतो. सर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपस्थित राहणारच आहेत, मात्र अन्य कोणते मंत्रिमंडळातले मुख्यमंत्र्यांना सुद्धा आमंत्रण दिलेलं आहे. एक आवर्जून एक गोष्ट मला या ठिकाणी सांगावीशी वाटते की 30 तारखेला जेव्हा आमची बैठक होती मंत्रिमंडळाची आणि त्या बैठकीमध्ये मी सर्व मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना ह्याचं आमंत्रण दिलं. मला आवर्जून या गोष्टीचं म्हणजे या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी 9 तारखेला या फेस्टिवलला येण्याचं मान्य केलं होतं आणि मला सांगितलं होतं, अरे प्रताप, गेल्या वर्षी मला येता आलं नाही, परंतु ह्या वर्षी मात्र या फेस्टिवलला नक्कीच येतो. एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस सुद्धा त्या दिवशी आहे आणि 9 तारखेला या फेस्टिवलला आल्यानंतर मला सगळ्या ह्या कार्यक्रमाला सुद्धा हजेरी राहता येईल आणि शिंदे साहेबांना सुद्धा शुभेच्छा देता येईल. 8 तारखेला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा येण्याचं मान्य केलं होतं. त्यामुळे हे असे कार्यक्रम आम्ही दरवर्षी करत असतो आणि सगळ्या पाहुण्यांना सुद्धा आमंत्रण देत असतो. जरी हा फेस्टिवलचा आनंदाचा सोहळा आम्ही या ठिकाणी साजरा करतोय तरी सुद्धा अजितदादा पवार यांच्या आठवणीशिवाय एकही दिवस जाणार नाही. आणि त्यामुळे त्यांचं नाव ह्या आम्ही वास्तूला दिलेलं आहे आणि त्यांची एक आठवण आम्ही या ठिकाणी जिवंत ठेवली.